झटपट होणारी शेंगदाणा आमटी। हे पहा, छानपैकी आपली शेंगदाण्याची आमटी आता तयार आहे। आता ह्याची साहित्य आणि कृती आपण पाहूया। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये। आज आपण बनवत आहोत झटपट होणारी शेंगदाण्याची आमटी। इथं आपण शेंगदाणे चांगले खरपूस भाजून 1 वाटी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे। आता इथं शेंगदाण्याची सालं नाही काढले, आपण सालासकट शेंगदाणे वाटून घेतलेत। जाडे असे जाडसर शेंगदाणे आपल्याला वाटून घ्यायचे, बारीक एकदम पावडर नाही करायची, ओबडधोबड शेंगदाणे करायचे। आता इथं आपण सुक्क खोबरं आणि लसणाची पेस्ट घेतलेली आहे। ह्याच्यामध्ये थोडंसं आलं टाकलेलं आहे। कांदा लसूण मसाला घेतलेला आहे आपण। कांदा लसूण मसाल्याची लिंक माझ्या यूट्यूबवरती आहे, तुम्ही पाहू शकता। इथं आपण कांदा लसूण मसाला घेतलेला आहे 1 चमचे। 1 चमचा आपण लाल मिरची पावडर घेतली, कोथिंबीर चिरून घेतली थोडीशी, 1-2 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतले आणि टोमॅटो घेतलेला आहे। ही आमटी झटपट होणारी आहे मंडळी। 5 ते 10 मिनिटातच आमटी होते ही, जर आपण सगळी तयारी करून ठेवली, शेंगदाण्याचा कूट आपल्याकडे रेडी असेल तर पटकन होणारी आमटी आहे ही। आता पावसाळ्याचे दिवस आहेत, स्वयंपाकाला जर समजा भाजीला काही नसेल घरात तर ही आमटी बरोबर आपल्याला दुसरे कोणत्या भाजीची गरज लागत नाही। ही आमटी आपण पटकन करू शकतो। भाकरी चपाती भाताबरोबर आमटी खूप चवदार लागते। तर आता आपण सुरुवात करूया। इथं आपण लोखंडी कढई घेतलेली आहे। आता लोखंडी कढई का मंडळी, तर लोखंडी कढईमध्ये ह्या आमटीची चव, लोखंडी कढईमध्ये ह्या आमटीला छान चव येते। तर म्हणून मी इथं, आता माझ्याकडे आहे लोखंडी कढई म्हणून मी कढई घेतलेली आहे। तर ह्याच्यामध्ये खूप छान चव येते ह्या आमटीची। आता आपण सुरुवात करूया आमटीला। थोडीशी आपण मोहरी टाकतोय, तेल तापलेलं आहे आपलं चांगलं। आपण जिरं टाकूया, आपण कांदा टाकूया, कांदा छान आपल्याला असा लालसर परतून घ्यायचा आहे। हा कांदा आपल्याला छानपैकी खरपूस असा लालसर परतून घ्यायचा आहे, कच्चा ठेवायचा नाहीये कांदा। त्याच्यामुळे इथं तेलामध्ये छान आपण असा सोनेरी कलरवरती परतून घेणार आहे। झटपट होणारी आमटी आहे, चवदार आमटी लागते आणि पटकन होणारी आहे। भाजीला काही नसेल किंवा आपला स्वयंपाक गडबडीचा असेल तर आपण ही आमटी करू शकतो। आता इथं आपला कांदा छान परतलेला आहे। आपण आता हळद टाकूया, 1 अर्धा चमचा हिंग टाकूया, छानपैकी हिंग आणि हळद पण आपल्याला अशी परतून घ्यायची। थोडीशी आपण कोथिंबीर टाकू। कोथिंबीरीची टेस्ट ह्या कांद्याबरोबर परतला तर खूप छान येते बरं का। मसाल्याबरोबर आपण ही कोथिंबीर थोडीशी परतून घेऊया। आता आपण जो लसूण आणि खोबरं आहे, सुक्क खोबरं आणि लसणाची पेस्ट आहे ती टाकतोय। कांदा लसूण मसाला आपण टाकणार आहे, पण हे जे लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट आहे, थोडंसं आलं टाकलेलं आहे आपण ह्याच्यामध्ये, तर ते सुद्धा खरपूस असं तेलामध्ये आपण भाजलं तर त्याची ही चव आमटीला छान लागते। आता ही लोखंडी भांड्यात का करायची आमटी मंडळी, तुम्ही कोणत्याही भांड्यात करू शकता, असं काही नाही, पण शेंगदाण्याचा महाद्या किंवा ही शेंगदाण्याची आमटी आपल्याला लोखंडी भांड्यात का करायची, कारण त्याला बाकीच्या भांड्यांमध्ये जर आपण केली तर त्याच्यापेक्षा ह्या भांड्यामध्ये टेस्ट छान येते। तर शेंगदाण्याचा महाद्या किंवा ही शेंगदाण्याची आमटी, सांडगा अशा प्रकारच्या भाज्या आहेत ह्या लोखंडी भांड्यामध्ये करून बघा, खूप छान चवीला लागतात। फक्त जास्त वेळ ठेवायचा नाही, तर भांड्याचा काळपटपणा त्याच्यामध्ये उतरतो। आता आपण हा कांदा लसूण मसाला टाकूया। 1 चमचा आपण कांदा लसूण मसाला घेतलाय। लाल मिरची पावडर आहे, ही कलरची मिरची पावडर आहे। हे पहा, आता हे सुद्धा आपल्याला छान परतून घ्यायचं आहे। हा कांदा लसूण मसाला सुद्धा एक ठराविक भाज्यांना कांदा लसूण मसाला खूप छान लागतो बरं का। आपण कोणत्याही उसळी
आणखीन हे शेंगदाण्याचा महाद्या, शेंगदाण्याची आमटी, सांडगा अशा भाज्या आपण कांदा लसूण मसाल्यामध्ये केल्या तर त्याला पण एक कांदा लसूण मसाल्याची चव खूप छान लागते. अशा प्रकारे छानपैकी असं परतून घ्यायचं आहे आपल्याला. आता आपण टोमॅटो टाकूया. आपण टोमॅटो टाकू. टोमॅटो ऑप्शनल आहे मंडळी, जर तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकलं तरी नुसतं एवढ्या मसाल्यामध्ये पण ही आमटी खूप छान होते. छानपैकी हा टोमॅटो आपल्याला परतून घ्यायचा. अगदी लोखंडी तवा असतो आपला, खोलगट तवा जो लोखंडी असतो भाकरीचा, त्याच्यामध्ये पण ही भाजी, ही आमटी जी आहे ही खूप छान होते. अगदी घरच्या मसाल्यांमध्ये होणारी ही आमटी आहे. आपल्याला जास्त काही मसाले ह्याला घालायचे नाही आहेत. गरम मसाला नाही वापरला आपण, धने जिरे पावडर नाही वापरली, घरगुती मसाले सगळे वापरलेत आपण. लाल मिरची पावडर आणि कांदा लसूण मसाला. जर तुमच्याकडे कांदा लसूण मसाला नसेल तर आपला घरच्या वापरातला मसाला वापरला तरी चालेल. हे पहा छानपैकी आता ह्या मसाल्याने तेल सोडलेले. आता आपण पाणी घालूया. आता तुम्हाला कितपत पातळ पाहिजे तसं आपण पाणी घ्यायचं आहे. आता मी इथं 1 वाटी शेंगदाणा घेतलेला आहे, शेंगदाण्याचा कूट घेतला आहे. तर मला इथं 3 माणसांसाठी आमटी करायची. तर हे पहा, आता इथं आपला 1 वाटी शेंगदाणा आहे मंडळी. तर त्या 3 वाटी तुम्ही पाणी टाका, म्हणजे 2 ते 3 माणसांसाठी ही आरामशीर आमटी होऊ शकते. तर हे पहा, मी 3 वाट्या पाणी टाकलेलं आहे. आता हे पाणी आपल्याला उकळून द्यायचं. आपण मीठ घालूया. हे 1 चमचा मीठ घातले. आणि तिखट तुमच्या चवीनुसार घ्या बरं का, म्हणजे तुम्हाला किती तिखट पाहिजे, कसं पाहिजे त्याच्याप्रमाणे तिखट, आणि मिठाचा सुद्धा अंदाज तुमच्या ह्याच्याप्रमाणे मीठ पण घ्या, तुम्हाला कसं पाहिजे तसं. आता हे 1 वाटी शेंगदाण्याच्या कुटामध्ये 3 माणसांची ही भाजी, म्हणजे ही जी आमटी आहे रस्सा भाजी, ती 3 माणसांची होणार आहे. आता हे आपण पाणी चांगलं उकळून देऊया आणि मग आपण शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे. इथं आपली छानपैकी ही आमटी आता उकळलेली आहे, म्हणजे जे आपण फोडणीला पाणी ठेवलेलं आहे, हे आमटीचं पाणी उकळलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकूयात. हे पहा, खूप छान आमटी होते ही बरं का मंडळी. एकदा करून बघा तुम्ही. भाकरी बरोबर ह्याची टेस्ट खूप छान लागते, चपाती बरोबर पण छान लागते, पण चपातीपेक्षा भाकरी बरोबर ही आमटी जी आहे ही चवीला छान लागते. भाताबरोबर पण आपण पटकन भाताने ही आमटी केली तर भाताबरोबर सुद्धा ही आमटी खूप चवीला चांगली लागते. आता आपण ह्याच्यावरती झाकण अजिबात ठेवायचं नाहीये. एक 5 ते 7 मिनिटासाठी आपण हे उकळून द्यायचे. आता ऑलरेडी आपले शेंगदाणे भाजलेले आहेत, मसाला चांगला आपण परतलेला आहे, पाणी उकळलेलं आहे, ह्याला जास्त वेळ लागत नाही. एक 5 ते 7 मिनिटात आपली आमटी उकळून तयार होईल. झाकण ठेवायचं नाही, बिना झाकणाची आपल्याला आमटी उकळून द्यायची. अशा प्रकारे मी उकळून झाली की दाखवते तुम्हाला. अशा प्रकारे ही आमटी आपल्याला चांगली खळखळून उकळून द्यायची. एक 7 मिनिटं 5 ते 7 मिनिटासाठी उकळून द्यायची आपल्याला. आणि ही आमटी पातळच असते, जास्ती जाड न, म्हणजे जास्ती घट्ट नसते. अशा प्रकारेच आपल्याला करायची. शेंगदाणे टाकल्यामुळे त्याला आपोआप जाडसरपणा येतो. हे पहा, अशा प्रकारे आपली झटपट आमटी, शेंगदाण्याची आमटी तयार आहे मंडळी. फक्त 10 मिनिट लागलेत आपल्याला आमटी करायला. आपण जर शेंगदाण्याचा कूट घरात म्हणजे आपण तयार केलेला असेल, कांदा टोमॅटो चिरून ठेवलेला असेल, तर पटकन होणारी ही अशी आमटी. करून बघा, खाऊन बघा. हे पहा, अशा प्रकारे आपली शेंगदाण्याची आमटी तयार आहे. झटपट एक 10 मिनिटात होणारी आमटी आहे ही. हे बघा किती छान आमटी आपली, मस्तपैकी आमटी, चटपटीत झणझणीत आमटी तयार आहे. पाऊस पडतोय मंडळी, गरम गरम भाताबरोबर, गरम गरम भाकरीबरोबर ह्या आमटीचा स्वाद घ्या. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी.